joining us. Today we will start our next chapter, respiration and circulation. We know that all living organisms need energy to perform its work. प्रत्येक सजीवाला स्वतःचं काम करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. And we know we get the energy from the different processes within our body. One of the basic source we know that food. By the process of digestion we get the energy from the food. So next is the respiration. Through the respiration we get the chemical energy to do our work, and we get the energy from the respiration which is in the form of chemical energy. म्हणजे काय की रेस्पिरेशन ही अशी प्रोसेस आहे जी मानवी प्राण्याला किंवा सजीव प्राण्यांना एनर्जी मिळवून देते. ती एनर्जी असते केमिकल फॉर्ममध्ये, आणि केमिकल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते तर ATPच्या फॉर्ममध्ये असते. बेसिकली रेस्पिरेशन इज द गॅसियस एक्सचेंज बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये गॅसियस एक्सचेंज होते. त्याच्यामधून आपल्याला ATP मॉलिक्युल्स मिळतात जे आपल्याला आपलं काम करण्यासाठी उपयोगी असतात. तर रेस्पिरेशन काय आहे बेसिकली की ती आहे बायोकेमिकल प्रोसेस ज्याच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज होते आणि एनर्जी ही आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केली जाते. अँड वी नो दॅट एनर्जी इज स्टोअर्ड इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स दॅट इज वी कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. Respiration, we will see the process of or definition of the respiration. What is respiration? It is a biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. आता बघा ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन इज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. What is the reaction? C6H12O6 plus O2, it gives CO2, H2O and ATP molecules. This coefficient, that is 6CO2, 38 ATP, this is the balanced form of the reaction. Now we will see the human respiratory system. Human respiratory system starts with the organ nose and ends with the organ alveoli which is situated in the lungs. म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम चे हे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते? नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, लंग्स, अल्व्हिओलाई आणि डायफ्रागम. ठीक आहे. तर नोज पासून स्टार्ट होऊन म्हणजे वॉट एव्हर द ऑक्सिजन वी इनहेल वी इनहेल फ्रॉम द नोज, म्हणजे नोज पासून स्टार्ट होते आणि त्याचं गॅसेस एक्सचेंज जे आहे मेन सरफेस एरिया जो आहे तो अल्व्हिओलाई प्रोव्हाइड करतो. कारण आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेशन ही सरफेस एरिया किती आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. जितका जास्त सरफेस एरिया तितकं जास्त गॅसेस एक्सचेंज आणि तितकेच जास्त ATP मॉलिक्युल्स आपल्याला मिळतील. तर आपण वन बाय वन या सगळ्या ऑर्गन्सचा स्टडी करणार आहोत. तर स्टडी करण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम ही मेन 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली आहे. ते म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. तर अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात तर एक्सटर्नल लेयर्स म्हणजे हे नोझल कॅव्हिटी, ओके, त्याच्यानंतर नेझल कॅव्हिटी, इंटरनल लेयर्स, नॅझोफॅरिंग्स, नोज आणि थ्रोट. तर लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणते कोणते ऑर्गन्स येतात? लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स आणि लंग्स. हे एकदा नीट बघून घ्या, मग आपण याचा डिटेल स्टडी करू. So we will study nose. Nose has slit-like openings. These two slit-like openings are called as nares or nostrils. Later on it is divided into external nare and internal nare, म्हणजे आतला भाग आणि वरचा भाग. And these nares form the nasal cavity, and nasal cavity is divided into 2 parts, left nasal cavity and right nasal cavity. Means left nares and right nares.
बाय द मेस्थेमॉइड कार्टिलेज. मेस्थेमॉइड कार्टिलेज जी असते या नाकामध्ये आपल्या, त्याच्यामुळे काय होते की लेफ्ट आणि राईट अशा दोन नेझल कॅव्हिटी क्रिएट होतात. तर आता आपण बघू नेझल कॅव्हिटी इन डिटेल. नेझल कॅव्हिटी इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट अँड ऑल्फॅक्टरी दॅट इज सेन्सरी चेंबर. म्हणजे आपल्याला वरून जरी हे नाक असं छोटंसं दिसत असलं तरी पण त्याच्या आतलं फंक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे 3 पार्ट्स आहेत अकॉर्डिंग टू त्याचं फंक्शन आणि त्याचे एक्सटर्नल इंटरनल अपीअरन्स. फर्स्ट पार्ट इज वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल इज अ प्रॉक्सिमल पार्ट. सगळ्यात पहिले जो पार्ट येतो तो आहे वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूलच्या ज्या इनर लाइनिंग्स असतात त्या कशा असतात, थोड्याशा म्युकस असतात आणि त्याच्यामध्ये हेअर्स असतात. तर याचं फंक्शन काय आहे वेस्टिब्यूलचं, की हेअर्स जे आहेत ते एअर इनहेल होणारी जी एअर आहे त्याला फिल्टर करतात. म्हणजे इम्प्युरिटीज असतील, डस्ट पार्टिकल्स असतील किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, हे आतमध्ये येत नाहीत, ते तिथेच अडकतात, नंतर ते बाहेर एक्सपेल केल्या जातात. ओके, तर हे आहे वेस्टिब्यूलचं काम, जे प्रॉक्सिमल पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतल्या लाइनिंग्स हेअर आहेत, त्याच्यामध्ये म्युकस आहे जे एअरला फिल्टर करतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्ट हा मिडल पार्ट आहे. इट इज अ मिडल पार्ट. इट इज अ हायली वस्क्युलर पार्ट. या हायली वस्क्युलर पार्ट असतो हा. या पार्टचं काम काय आहे की जी इनहेल होणारी एअर आहे त्या एअरला फिल्टर करणे तर आहे, पण त्याच्याबरोबर वॉर्मिंग अँड मॉइस्टनिंग द एअर. म्हणजे एअरमध्ये जी इनहेल आपण केली एअर त्याला थोडासा ओलावा देणे आणि थोडंसं वॉर्म करणे. वॉर्म कशासाठी, की ती एअर ही आपल्या बॉडी टेम्परेचरला मॅच होण्यासाठी, म्हणून ती एअर वॉर्म केली जाते. आणि मॉइस्टन याच्यासाठी केली जाते की ती पुढच्या ट्रॅकसाठी सुटेबल होईल. तिचं पुढचं ट्रॅक जे आहे ते पूर्ण सुटेबल होण्यासाठी त्याला मॉइस्टन केलं जाते, म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा आणला जातो. त्याच्यानंतरचा पार्ट आहे ऑल्फॅक्टरी चेंबर किंवा सेन्सरी चेंबर. हा एकदम असा टोकाचा म्हणजे शेवटचा पार्ट आहे. याच्यासाठी काय आहे की याच्या ज्या लाइनिंग्स आहेत, इनर लाइनिंग ज्या इपिथेलियम लाइनिंग्स आहेत, इपिथेलियम आणि बनलेल्या आहेत त्याच्या लाइनिंग्स, याचं काम काय आहे की डिटेक्शन ऑफ स्मेल. त्या एअरमध्ये कोणती स्मेल आहे ती स्मेल, त्या स्मेलला डिटेक्ट करण्यासाठी आणि ते डिटेक्शन ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ऑल्फॅक्टरी चेंबर करत असते. ठीक आहे. एकदा हे डिटेल बघून घ्या, मग आपण नेक्स्ट पार्ट बघू. Next part is pharynx. Pharynx is divided into 3 parts, that is nasopharynx, oropharynx and laryngopharynx. तर त्याच्यातला पहिला आहे nasopharynx. nasopharynx हा अप्पर मोस्ट पार्ट आहे. याला nasopharynx, why it is called as nasopharynx, because it is just behind the nasal cavity. nasal cavity च्या एक्झॅक्ट मागे हा फॅरिंक्सचा पार्ट स्टार्ट होतो. या तिघांना मिळून म्हणजे nasopharynx, ओरोफॅरिंक्स आणि लॅरिंगोफॅरिंक्स या तिघांचा मिळून काय इथे फॅरिंक्स फॉर्म होते. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला पार्ट आहे म्हणून याला म्हणतात अप्पर मोस्ट पार्ट. आणि नॅझोफॅरिंक्स का म्हणतात, कारण एक्झॅक्टली बिहाइंड द नेझल कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटीच्या हा एक्झॅक्टली मागे आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणतात नॅझोफॅरिंक्स. त्याच्यानंतर त्याच्या खाली ओरोफॅरिंक्स स्टार्ट होते. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे ओरोफॅरिंक्स. व्हाय इट इज कॉल्ड एज ओरोफॅरिंक्स, because oropharynx is exactly behind the oral cavity. oral cavity च्या एक्झॅक्ट मागे oropharynx आहे, म्हणून त्याला oropharynx हे नाव सुद्धा दिलेलं आहे. oropharynx is the common passage for food and water. We know that our trachea has common passage for food and air. फूड आणि एअर हे एकाच पॅसेज मधून जातात. तर त्याची जी स्टार्टिंग आहे ती कुठून होते, ओरल कॅव्हिटीच्या एक्झॅक्ट मागून, आणि एक्झॅक्ट मागून होणाऱ्या त्या फॅरिंक्सच्या पार्टला नाव दिलेलं आहे ओरोफॅरिंक्स. आणि नॅझोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्स याच्या मध्ये पॅलेट बोन आहे. ठीक आहे. आणि
ओरोफॅरिंग्स नंतर आहे लॅरिंगोफॅरिंग्स. आता लॅरिंगोफॅरिंग्स का म्हणतात, कारण याच्या एक्झॅक्टली नंतर काय लॅरिंग्स स्टार्ट होतात. लॅरिंग्सचे स्टार्ट होतात म्हणून याला लॅरिंगोफॅरिंग्स असं नाव दिलेलं आहे. पार्ट ऑफ अ फॅरिंग्स विच लीड्स टू द लॅरिंग्स, इट इज कॉल्ड ॲज लॅरिंगोफॅरिंग्स. आणि फॅरिंग्स यातला खाली टॉन्सिल्स असतात, आपल्याला माहिती आहे इथे टॉन्सिल्स असतात, तर याच्या एक्झॅक्टली बिहाइंड हे टॉन्सिल्स एक्झिट करत असतात. ठीक आहे, हे झालं फॅरिंग्स बद्दल. आता याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, एकदा हे नीट बघून घ्या. नेक्स्ट पार्ट इज लॅरिंग्स. Okay, larynx is a voice box. Why it is called as voice box? Because it has a vocal cords which produces sound. How it produces sound we will see later on. ठीक आहे, तर लॅरिंग्स हे स्टार्ट होते लॅरिंगोफॅरिंग्स पासून तर ट्रकिया पर्यंत थ्रू द हॅवॉइड बोन. आणि लॅरिंग्स हे जेव्हा लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये ओपन होते तेव्हा ते कशाच्या थ्रू ओपन होते? इट ओपन्स थ्रू अ स्लिट लाईक ओपनिंग्स कॉल्ड ॲज ग्लॉटिस. अँड ग्लॉटिस इज guarded by a pair of leaf like flip, म्हणजे leaf like flip नी ती गार्ड केली जाते, ज्याला म्हणतात इपिग्लॉटिस. आता व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस इपिग्लॉटिस? इपिग्लॉटिस जेव्हा फूड पास होते तेव्हा ही फ्लिप अशी बंद होते, जेणेकरून जे फूड आहे ते फूड पाईपमध्ये जाईल आणि रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाणार नाही. रेस्पिरेटरी ट्रॅकचा जे एंट्री आहे ती टोटली क्लोज होते फूडसाठी, आणि फूड फक्त हे फूड पाईपमधून डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पुढे एंट्री करते. ठीक आहे, देन दिस इज अ हॅवॉइड बोन. द larynx is a hollow structural part made up of the cartilage plates, and these cartilage plates are held by the membranes and the muscles, lined by the pair of folds of elastical vocal cords. त्याला आपण ट्रू वोकल कॉर्ड्स म्हणतो. आता व्हॉट हॅपन्स, जेव्हा एअर पास होते या वोकल कॉर्ड्सच्या पॅसेजमधून, तेव्हा अकॉर्डिंग टू द व्हायब्रेशन प्रोड्यूस बाय अवर टीथ, टंग, नेझल कॅव्हिटी, द साऊंड इज प्रोड्यूस. सो वाय this is a reason that larynx is also called as the voice box. See, we will see the next part, trachea. Next part is trachea. Trachea is a windpipe, because whatever the air we inhale, it passes through it. Trachea runs through the neck in front of esophagus. It is 10 to 12 centimeter in length. It runs up to the middle thoracic cavity. It has C-shaped cartilage rings, and these cartilage rings gives firm support to the trachea and prevents the collapse of the trachea. The trachea is internally lined by the ciliated pseudostratified epithelium and the mucous glands. What is the function of this epithelium and mucous glands? This prevents the unwanted particles to go into the lungs. Means they trap the unwanted particles in the air and prevent their entry into the lungs. So this is a trachea. Next part is bronchi. Bronchi starts from the trachea and ends in the middle thoracic cavity. These bronchi are divided into the left bronchi and right bronchi, which respectively enters in the left lung and right lungs. These bronchi are supported by the C-shaped cartilage rings. These are the same as structural in the trachea. Then the
primary bronchi divides into the secondary and tertiary bronchi, which then leads to the terminal bronchioles, and these terminal bronchioles ends in the alveoli. These alveoli provides the surface area for the gaseous exchange, which is the main part of our respiration. So this is a bronchi. Next part is lung. Lungs are the main and important organs in the respiratory system. Lungs lies in the thoracic cavity and they are protected by the rib cage. It is a pair of spongy and elastic bag-like structure called as lung. It is divided into left lung and right lung. Each lung is enclosed and protected by double pleural membrane, outer parietal and inner visceral. Between these membranes there is present a lubricating fluid called as pleural fluid. Then each lobe ends in the terminal bronchioles, which has. Next part is alveoli. Alveoli are the thin-walled lobulated structure which appears at the terminal bronchioles in the form of bunch-like structures like a grapes. आणि bunchला पूर्ण म्हणतात alveoli and single is called as alveolus. The single alveolus is surrounded by network of capillaries of pulmonary arteries and veins, and these alveoli have highly elastic walls which is made up of single layer of squamous epithelium. Elasticity खूप आवश्यक आहे फॉर द रेस्पिरेशन, कारण कंटिन्युअस इनहेलेशन आणि एक्झिलेशन होते, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन हे आवश्यक आहे, म्हणून इलॅस्टिसिटी ही इथे खूप महत्त्वाची आहे. आणि अल्व्हिओलाई हा महत्त्वाचा पार्ट आहे, कारण इथेच सरफेस एरिया प्रोव्हाइड होतो गॅसियस एक्सचेंजसाठी. जितके जास्त हे अल्व्हिओलस असतील, जितके जास्त गोल बॉल लाईक स्ट्रक्चर असतील, तितका जास्त एरिया हा प्रोव्हाइड होईल कशासाठी, गॅसियस एक्सचेंजसाठी. आणि जितक्या जास्त एरिया प्रोव्हाइड झाला असेल तितकं जास्त प्रमाणात गॅसियस एक्सचेंज होईल आणि आपल्याला एनर्जी मिळेल. त्याच्यानंतर असे नियर अबाउट 700 मिलियन alveoli are present in the lungs. So this is important part for the gaseous exchange. Then we will see diaphragm. Diaphragm is a muscular septum. Septum म्हणजे काय, जे दोन पार्ट. Septum means which separates. Diaphragm ही thoracic cavity आणि abdominal cavity ला सेपरेट करते. Generally it is dome shape, dome like structure असते इथं, but at the contraction it becomes flattened. So we have seen all the important structures of the organs present in the respiratory system. We will discuss about the mechanism of respiration in the next video. Up to this, study this video and write the notes and write the answers. Thank you.